Welcome students. We are learning Maths 2, the 6th chapter trigonometry. Problem set 6 is running. The 5th question prove that we are learning the last sub question, that means the 10th sub question of question number 5 we will see now. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ट्रिग्नॉमेट्री हे 6वं प्रकरण मॅथ्स 2चं चालू आहे. प्रॉब्लेम सेट 6 आपण पाहत आहोत. पहिले 5 प्रश्न संपलेले आहेत. 5व्या प्रश्नातील शेवटचा उपप्रश्न म्हणजे 10वा आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पुस्तक उघडायचं आहे. प्रॉब्लेम सेट 6 काढा. मी क्वेश्चन नंबर 5 सब क्वेश्चन 10 मी लिहून घेतोय. तुम्ही लक्ष द्यायचं आहे. काय आहे बघा क्वेश्चन. 10वा साइन थीटा माइनस कॉस थीटा, साइन थीटा माइनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा माइनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा माइनस टॅन थीटा. तर आपल्याला हे काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे सिद्ध करायचं आहे की ही डावी बाजू बरोबर ही उजवी बाजू. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना आपण नेहमी काय घेत आलेलो आहे, डावी बाजू घेत आलो आहे आणि ती सोडवत उजवी बाजू मिळेपर्यंत आपण सोडवत गेलेलो आहे. आज आपण उजवी बाजू घ्यायची आहे. लेट अस टेक RHS ऑफ गिवन इक्वेशन. तर ही आहे आपली उजवी बाजू. 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. ही उजवी बाजू घ्यायची आपण आणि ह्या उजव्या बाजूला आपण सोडवत जायचं आहे. आपल्याला ही डावी बाजू मिळणार नाही तोपर्यंत. बघा हा, आता इथं बघा 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा आहे. तर हेच आपण कसं लिहू शकतोय. तर सेक थीटा काय असते, हे कॉस थीटाच्या उलट गुणोत्तर आहे, रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. सो वी नो सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन cos theta. Let us use this for that. So sec theta is 1 upon cos theta. So substitute sec theta with 1 upon cos theta. This minus sign will be here. Tan theta is equal to sin theta upon cos theta. So in the place of tan theta we can write sin theta upon cos theta. So this numerator 1 is as it is. आता बघा इथं कॉस थीटा हा कॉस थीटा डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे काय ह्या अंशांची काय होणार आहे, वजाबाकी होणार. म्हणजे 1 वजा साइन थीटा अपॉन एक कॉमन कॉस थीटा येणार. म्हणजेच काय येणार आहे, आता हे सगळा हे जे फ्रॅक्शन आहे 1 अपॉन ऑल दिस विल, आता ह्याचं काय होणार आहे, रेसिप्रोकल होणार. म्हणजे काय 1 अपॉन असल्यामुळं हे कसं मिळणार आहे आपल्याला, कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा. तुम्हाला माहीत आहे बघा 1 अपॉन ए अपॉन बी असं जर असेल तर हे काय जे ह्याचं रेसिप्रोकल इथे असं येत असतो. तर ह्याचं ॲप्लिकेशन आपण ह्याच्यासाठी या पद्धतीनं केलेलं आहे. तर आपल्याला RHS बरोबर हे मिळालेलं आहे, काय कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता पुन्हा आपण RHS घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा काय आहे, हे काय आहे बघा, RHS 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. आता इथं घेऊन आपण ह्या पद्धतीनं सोडवत गेलो, हे आपल्याला मिळालं. पुन्हा हीच RHS आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवणार आहे. आपल्याला काय मिळते ते बघूया. आता बघा तुमच्याकडं एक फॉर्म्युला मगाशी आपण बघितलेला
1 बघा एक फॉर्म्युला आपण बघितलेला 1 प्लस 1 मागच्या ह्याच्यात बघितलेला बघा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थीटा हे आपल्याला माहीत आहे. तर बघा म्हणून जर हे 1 इकडंच ठेवलं डाव्या बाजूला हे उजव्या बाजूचं 6 स्क्वेअर थीटा उजवीकडे ठेवलं हे प्लस tan स्क्वेअर थीटा उजवीकडे गेले काय मिळालेला मायनस tan स्क्वेअर थीटा. सो 1 इक्वल टू 6 स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. तर 1 म्हणजेच हे आहे. मग ह्या 1च्या ठिकाणी आपण हे लिहू शकतो. मग आपण कसं येणार बघा या 1च्या जागी म्हणजे ह्या 1ची ही व्हॅल्यू आपण इथे लिहिली काय येणार 6 स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन सेक थीटा मायनस tan थीटा. आता इथं बघा 2 वर्गांची वजाबाकी आहे म्हणजे कसं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ह्याचं एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे ए मायनस बी ए प्लस बी. तर एच्या जागेने इथं सेक थीटा आहे बीच्या जागी tan थीटा आहे. मग या पद्धतीने लिहित असताना आपल्याला कसं मिळणार सेक थीटा ए मायनस बी म्हणजे सेक थीटा मायनस tan थीटा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार सेक थीटा प्लस tan थीटा डिवायडेड बाय हे ॲज इट इज सेक थीटा मायनस tan थीटा. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे याला हे गेलं. मग आता आपल्याला काय शिल्लक राहिलेलं आहे सेक थीटा प्लस tan थीटा सेक थीटा प्लस tan थीटा आपल्याला मिळालेलं आहे. आता पुन्हा आपण हे कसं लिहू शकतोय बघा सेक थीटा हे कशाच्या रेसिप्रोकल असते कॉस थीटा. आपण हा सेक थीटा कसं लिहू शकणार आहे 1 अपॉन कॉस थीटा प्लस tan थीटा कसं लिहू शकणार आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके. आता बघा आपल्याला काय मिळालं बघा मग हे कॉस थीटा सेम डिनॉमिनेटर आहे तो छेदाला आला आणि हे 2 न्यूमरेटरचं ॲडिशन म्हणजे काय येणार आहे 1 प्लस साइन थीटा. आपल्याला काय मिळालं 1 प्लस साइन थीटा म्हणजे RHS बरोबर काय मिळालं हे मिळालं. त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. ओके. कॉस थीटा डिनॉमिनेटर सेम खाली लिहिला डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे ह्या न्यूमरेटरचे ॲडिशन होणार 1 प्लस साइन थीटा. छेद समान आहे तो छेदाला लिहिला मग ह्या अंशांची काय होणार आहे या पद्धतीनं बेरीज होणार आहे. तर मग अशा आपल्याला हे इक्वेशन 1 मिळालेलं हे इक्वेशन 2 आता मिळालेलं आहे. इक्वेशन 1मध्ये RHS बरोबर हे आहे इक्वेशन 2मध्ये RHS बरोबर हे आहे. आता आपण काय करायचं आहे आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला ही डावी बाजू मिळणं आवश्यक आहे. ही डावी बाजू आपल्याला मिळाली पाहिजे. तर काय करता येईल बघा पहा इथं RHS बरोबर हे आहे RHS बरोबर हे आहे. मग आता आपण कसं लिहिणार RHS बरोबर देअरफॉर RHS इक्वल टू आता इक्वेशन 1मध्ये काय म्हणले बघा इक्वेशन 1 RHS बरोबर काय आहे कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा. आणि ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण कसं आहे बघा RHS बरोबर काय मिळालेलं आहे 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग RHS बरोबर दॅट इज इक्वल टू ऑल्सो 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपल्याला बघा
इथं काय आहे बघा, साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 आणि इथं न्यूमरेटरला काय आहे, साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1. तर आपल्याला या पद्धतीने मिळवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, हे जे गुणोत्तर आहे ह्या गुणोत्तराच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला -1 मल्टिप्लाय करूया. म्हणजे कसं मिळणार बघा, RHS इक्वल टू -1 इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय -1 इंटू 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 minus sin theta, that is equal to 1 plus sin theta upon cos theta. त्याला आपलं रिझन लिहायचं राहिलेलं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मित्रांनो, इथं काय केलं आहे बघा, फक्त या गुणोत्तराच्या या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला -1 गुणलं आणि डिनॉमिनेटरला -1 गुणलं. फायनली हे -1 कॅन्सल होऊन हेच आपल्याला मिळणार आहे. तर बघा, आता -1 का गुणायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. RHS इक्वल टू आता कॉस थिटा इंटू -1 काय होणार, मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय -1 इंटू +1 -1 and -1 into minus sin theta, मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होणार आणि हे साइन थिटा, दॅट इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा अपॉन हे कॉस थिटा ॲज इट इज. आता आपण काय करायचं, इथं 9वीत शिकलेलं, 9वीत जे आपण शिकलेलं समान गुणोत्तराचा सिद्धांत, थेरम ऑफ इक्वल रेशोज, हे 2 रेशो इक्वल आहेत. थेरम काय शिकलेला बघा आपण, इफ A अपॉन B इक्वल टू C अपॉन D, म्हणजे हे जर 2 रेशो इक्वल असतील तर त्यांचं न्यूमरेटरची बेरीज करायची, डिनॉमिनेटरची बेरीज करायची आणि हे जे नवीन आपल्याला गुणोत्तर मिळालेलं असते हे गुणोत्तर या दोन्ही गुणोत्तरांच्या बरोबर असते. हे 9वी शिकलेलं आहे आपण, त्याचं इथं आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. हे गुणोत्तर हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे या पद्धतीनं. तर समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार न्यूमरेटरचं ॲडिशन न्यूमरेटरला लिहायचं, डिनॉमिनेटरचं ॲडिशन डिनॉमिनेटरला लिहायचं. जे नवीन गुणोत्तर मिळाले ते मूळ गुणोत्तराशी इक्वल असते. म्हणजे बघा, हे मायनस कॉस थिटा हा न्यूमरेटर इथं आला, प्लस हा न्यूमरेटर 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय हे -1 प्लस साइन थिटा हा न्यूमरेटर इथं आला, प्लस हा डिनॉमिनेटर इथं आला, प्लस हा डिनॉमिनेटर इथं येणार. ह्या सिद्धांताला नाव काय, थेरम ऑफ इक्वल रेशोज, मराठीत त्याला समान गुणोत्तरांचा सिद्धांत, त्याचा वापर इथे केला. देअरफॉर RHS इक्वल टू, आता हे फक्त आपल्याला काय करायचं आहे, जसं आपल्याला उदाहरणात दिलं आहे त्या पद्धतीनं रिअरेंज करायचं. इथं काय दिलं आहे बघा, साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1. हे बघा, साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1, फक्त पुढं मागं करून रिअरेंज करून आपल्याला हे लिहायचं आहे. आपल्याला लेफ्ट हँड साईड मिळणार आहे, हे साइन थिटा मायनस हे कॉस थिटा हे +1, साइन थिटा मायनस कॉस थिटा +1 आपण लिहिलं. हे आता न्यूमरेटर आपण इथं खाली लिहिणार. आता डिनॉमिनेटर आता खाली येणार, कसं येणार, हे साइन थिटा इथं येणार बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि शेवटचं -1 इथं असं लिहायचं. आता बघा, हेच जे आलेलं आहे तेच इथं लेफ्ट हँड साईड आहे बघा, आहे काय. म्हणजे आपण
राईट हँड साईडनं सुरुवात केली या पद्धतीनं, असं राईट हँड साईडनं आपण सुरुवात केली या पद्धतीनं आणि आपल्याला हे लेफ्ट हँड साईड मिळाली. दिस इज द लेफ्ट हँड साईड. सो RHS इक्वल टू LHS आपल्याला मिळालं. शेवटी तुम्ही काय करायचं आहे, RHS इक्वल टू LHS मिळालं. शेवटी तुम्ही फायनल उत्तर ह्याच्या खाली, फायनल जागा नाही म्हणून मी लिहित नाही, तुम्ही ह्याच्या खाली शेवटची स्टेप म्हणजे हे तुमचं फायनल ॲन्सर लिहून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, कळायला थोडं किचकट आहे. तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ वारंवार पुन्हा पुन्हा पहा, हे तुमच्या लक्षात येईल. तर आता तुम्ही काय करायचं आहे, हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करत 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 हे तुम्ही काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपला हा 10वा प्रश्न इथं संपलेला आहे. प्रॉब्लेम सेटमधील पहिले 5ही प्रश्न संपूर्ण आपले सोडवून झालेले आहेत. धन्यवाद.